तर पुण्यामध्ये पावसाची काय स्थिती आहे तेही पाहूया। पुण्यातही पावसाचा जोर कायम आहे। भिडे पुलाजवळचा परिसर जलमय झालेला आहे। तिथली दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबई कोकणालाही पावसाने झोडपलेलं आहे, तर पुण्यातही पावसाचा जोर अद्याप कायम आहे। सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने सुरुवात झालेली आहे। दरम्यान पुण्यातून आढावा घेतलाय पावसाचा आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आणि या पावसाची सगळी जी परिस्थिती आहे त्याचा जर आपण आढावा घेतला तर पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 3 दिवसाच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा सगळे चाकरमानी आपापल्या कामावर जात असताना या पावसामुळे जी वाहतूक कोंडी झाली त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे त्यांना या सगळ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलेलं आहे। एकूणच पुणे शहरामध्ये जो पाऊस कोसळतो आहे त्याच्यामुळे मुळा मुठा नदी जी आहे त्या नदीमधला जो विसर्ग आहे पाण्याचा तो वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः संभाजी भिडे पूल आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 20 दिवसांसाठी खुला करण्यात आला होता, कारण मेट्रो स्टेशनचं त्या ठिकाणी काम सुरू होतं। मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता खुला केल्यानंतर पुन्हा एकदा भिडे पूल हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। एकूणच संपूर्ण शहरामध्ये हडपसर असेल, पुणे स्टेशन असेल, कोथरूड असेल, शिवाजीनगर असेल, त्यासोबतच सगळ्या भागामध्ये आपल्याला पाण्याचं चित्र म्हणजे पाणी साचलेलं जे रोडवरचं चित्र आहे ते पाहायला मिळतं। ठिकठिकाणी आपण हे जे सखल भागामध्ये साचलेलं पाणी आहे त्यामुळे नागरिकांना हा प्रश्न पडतो आहे की वेळोवेळी पुणे महानगरपालिका करोडो रुपये खर्च करून ज्या पद्धतीने पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर जी कामं केली जातात ड्रेनेजची ती का होत नाही आहेत। एकूणच आंबेल ओढा असेल त्या परिसरात देखील या पावसामुळे चिंतेचं वातावरण आहे, कारण या ठिकाणी काही सोसायट्यांचा भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो। एकूणच पुण्यामध्ये जी परिस्थिती आहे ती आता पावसामुळे अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे। मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये देखील हा पाऊस सतत कोसळताना दिसतोय आणि वेधशाळेने ज्या पद्धतीने अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे आज दिवसभरात तर हा पाऊस पडणारच आहे, मात्र पुढचे 2 दिवस देखील पावसाची ही परिस्थिती राहील अशी शक्यता वर्तवली आहे। त्याच्यामुळे पुणेकरांची चिंता वाढलेली आहे। घाटमाथ्याचा जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील काही लँडस्लाइडच्या घटना घडू शकतात। त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापन हे सतर्क केलेलं आहे। अशा पद्धतीने जो पाऊस हा बरसतो आहे याच्यामुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या देखील चिंता वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।